प्रार्थना करूया. सैन्याच्या यहोवा प्रभू देव बाप्पा आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान महिमा आणि धन्यवाद देतो. आज या प्रभू आणि तुझ्या भक्ती मंदिरात तू आम्हाला दीनपतीत मारणारा प्रभू, ज्याला तू शुद्ध केलंस, पातकाची क्षमा करून प्रभू स्वच्छ केलंस, तुझ्या गौरवासाठी सेवेसाठी मुद्रण केलंस प्रभुदेव बाप्पा. ते आम्ही सर्व विश्वासणारे तुझ्या नावामध्ये एकत्र जमा झालेलो आहोत. प्रभू तो आमचं नाव घे, आपल्या हाताने चालेल. आज तुझी स्तुती आराधना करत असताना प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. आमचा महान प्रभू येशू येतात आहे. आमेन. यावेळेला उभे असताना आपण गीत ऐकणार आहोत. 399 प्रभुरायाचे गीत क्रमांक 399.
संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती करीस पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे, किंवा आपल्या शेजारी व स्वतःसारखी प्रीती कर. यावर दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञा सर्व शास्त्र व सदस्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. आणि आमच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातील असे आम्ही तुला अर्पितो. आजच्या दिवसासाठी घेतलेली सार प्रार्थना आपण करूया. हे दयासागर देवा, सर्व लोकांना शांती आनंद प्राप्त व्हावा याकरता तुझा धन्य पुत्र या जगात आला. त्याच्या प्रेमाचा संदेश ज्यांना त्या पोहोचला नाही त्यांना तो कळू दे आणि कारण प्राप्तीची आस त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दे. तुझ्या सारे पवित्र आत्म्याचा असणारा सर्व काळ राज्य करणारा एक दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला उभे असताना आपण स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता 145. ख्रिस्त जयंतीनंतरचा चौथा रविवार. स्तोत्र संहिता 145. हे माझ्या देवा, हे माझ्या राजा, माझ्या देवा, मी तुझी स्तोत्री गाईन आणि सदा सर्व काळात तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रति दिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढी पुढे तुझ्या कृत्याची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्याचा पराक्रम लोक विदित करतील. मी तुझी थोरवी वर्णील. ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मतक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती करतात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राजाचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात. यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राजाचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राजाधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करीतो. सर्वांचे डोळे तुझ्या पुढे लागतात आणि तू त्यांना त्याचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पूर्ण करीतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात ते खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो व त्यांची आरोळी ऐकून त्यास तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील. प्राणी मात्र त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद युगानुयुग करू. आमेन. मरणाकरता जे शास्त्रपाठ घेण्यात आलेले आहे त्याचे यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. यशाचं पुस्तक 25 अध्याय 6 ते 9. त्यानंतर दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. गलतीकारास्तव 3 अध्याय 21 ते 29. ख्रिस्त जयंतीनंतरचा चौथा रविवार. यासाठी प्रथम शास्त्रपाठ यशायाचा 25 अध्याय 6 ते 9. तिनाधीश परमेश्वर या डोंगरावर राष्ट्रांसाठी मिष्टांनाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. उत्कृष्ट मिष्टांनाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व लोक राष्ट्रात आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावर उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. तो परमेश्वर सर्वांच्या मुखातील अश्रू पुसितो. तो अख्खे पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो. कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समयी पहा,
हा आमचा देव याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करेल, हाच परमेश्वर आहे याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास महर्ष पाहू. येथे प्रशंसाचा पाठ समाप्त. ख्रिस्ता सर्वांना ख्रिस्त जयंती नंतरचा चौथा रविवार यासाठी लिहिलेला विश्वासशास्त्र पाठ गतिग्रासपत्र याचा 3रा अध्याय 23 ते 29 वचने. गतिग्रासपत्र 3रा अध्याय आणि 23 ते 29. या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता त्यासाठी आपल्याला कोणी टाकले होते आणि आपल्याला नियमशास्त्रातील असे रखवाली ठेवले होते. आपण विश्वासाने नीतिमान करावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे मार्गदर्शक होते. आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षात नाही. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. तुम्हामध्ये जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेलेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि वचनाद्वारा वारिस आहात. येथे 2रा शास्त्रपाठ समाप्त होत आहे. प्रभु तुम्हारा असो आणि तुझ्या आत्म्याचा असो. शुभवर्तमान संत योहाने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 2ऱ्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. नंतर 3ऱ्या दिवशी गलिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते आणि द्राक्षारस लावल्यावर येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षारस नाही. येशूने तिला म्हटले, बाई, माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आईने ताकरास म्हटले, पण जे काही तुम्हाला सांगितले करा. तेथे पाण्याच्या 6 जंगी कुंड्या युवरांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवल्या होत्या. त्यात 2-2, 3-3 मन मावतील अशा त्या होत्या. येशूने त्यास म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्याने 2-2 भरल्या. मग त्याने त्यास सांगितले, आता यातून काढून जेवण कारभाराकडे न्या. तेव्हा त्याने तसे नेले. जेव्हा जेवण कारभाराने पाण्याचा झालेला द्राक्षारस चाकला, तो कोठलाही त्याला ठाऊक नव्हते. पाणी काढणाऱ्या चाकरास ठाऊक होते. तेव्हा जेवण करणाऱ्या कारभाराने त्याला बोलावून म्हटले, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक येथीचे प्यायला निरस वाढतो. तुम्ही तर चांगला द्राक्षारस अजूनपर्यंत ठेवला आहे. येशूने आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ गलिलातील काना येथून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्याने त्यावर विश्वास ठेवला. ते ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. उभे असताना आपण प्रसिद्ध समाधानी कार्यक्रम म्हणून आकाशात पृथ्वी आणि सर्व वस्तू यांचा उत्पन्न करणारा याविषयी विश्वास देतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्वपूर्वी आपल्या पित्यापासून जन्मलेला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा, जो जरी कार्यकृत नाही, जो पित्याचा जन्मचा आहे, ज्यावर वगैरे आहे, जो आम्हा मनुष्यासाठी व आपल्या प्राणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियापासून देहधारी मनुष्य झाला आणि पंचविधानाच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिली, ज्यांनी दुःख भोगले व ज्याला भोगले, जो शास्त्रीय कामाप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांच्या व मृतांचा न्याय करायला पूर्वपणे पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याविषयी विश्वास करू आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्रापासून सुटतो आणि पिता व पुत्राचे आराधना होतो, जो भविष्यवाण्यापासून बोलत असते, त्याविषयी विश्वास करू आणि एक पवित्र कॅथोलिक प्रसिद्धीशी विश्वास करतो. पापाच्या क्षमापणाची माहिती प्राप्त करतो आणि वेदनेतून उत्थान व लोकीचे जीवन
यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. देवाच्या वचनाकडे आपण थोड्या वेळामध्ये लक्ष देणार आहे. आजच्या मननासाठी जो विषय आहे तो मी वाचून दाखवतो. देवाच्या कल्याणकारी योजनेला मूर्त स्वरूप देऊन येशूने आमच्या हृदयी आनंद भरला आहे. देवाची जी योजना आमच्या जीवनामध्ये असते तिला योग्य स्वरूप देऊन त्याच्याद्वारे येशू आमच्या जीवनामध्ये आनंद देतो किंवा आनंद करतो. आपण प्रार्थना करूया. देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक बार तुझ्या वचनाचं परत चिंतन करत असताना प्रभू तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालव आणि प्रभू तुझं वचन आम्हाकडे येत असताना ते ग्रहण करून त्या प्रकारे प्रभू आम्ही वागावे, त्याप्रमाणे आम्ही जीवन जगावे म्हणून तो आम्हाला आपल्या आत्म्याने चालव. आमच्या येशू याच्याद्वारे आमेन. जेव्हा देवा आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट पूर्णत्वास देतो त्यावेळेला त्या पूर्णत्वास दिलेल्या गोष्टीच्या बदलून प्रभू येशू आम्हास आनंद देतो. कसा ते आपण थोडक्या वेळेमध्ये पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे, या जगामध्ये जो आनंद आहे त्याला आपण जैविक आनंद म्हणतो. हा जैविक आनंद क्षणभंगूर असतो. देव आम्हाला जो खरा आनंद देणार आहे त्याची प्रतिमा म्हणजे आम्हाला मिळणारा जैविक आनंद आहे. तारण न पावलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या क्षणी एखादा प्रसंग येतो आणि त्यातून त्याला जो आनंद मिळतो तो क्षणिक असतो. आनंद मिळत नाही असं नाही, फक्त ख्रिस्ती लोकच आनंद करतात किंवा त्यांनाच आनंद मिळतो असंही नाहीये. जे अधर्मी आहे, जे अविश्वासू आहे, जे दुर्जन आहे त्यांनाही अनेक गोष्टींच्या द्वारे या जगामध्ये आनंद प्राप्त होत असतो. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा प्रियानो आम्ही जरी धार्मिक आम्ही असलो आणि प्रभूला भिवून वागणारे असलो तरी देखील सर्व काही ठीकठाक असेल त्यावेळेला आम्ही आनंदी असतो. परंतु जेव्हा त्याच्या उलट होते तेव्हा हा आनंद निघून जातो, आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो. योबाच्या पुस्तकाकडे जर आपण वळालो तर योबाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. देवा व्यतिरिक्त जो आनंद आम्हाला जग देत तो आनंद क्षणिक असतो. परंतु परमेश्वरामध्ये जो आनंद मिळतो तो नेहमीच दीर्घकाळ टिकणारा असतो. आणि हा जो दीर्घकाळ टिकणारा आनंद आहे त्यातून प्रभू आम्हाला खरा आनंद देतो. म्हणजे त्या आनंदाचे वादावे आम्हाला देवा आशीर्वादित करत असतो. काही उदाहरणं जर आपण पाहिली तर यजनाचं पुस्तक 3रा अध्याय 12 वचन, इतिहासाचं दुसरं पुस्तक 15वा अध्याय 16 वचन, स्तोत्राचं पुस्तक 16वा अध्याय 11 वचन. यावरून काय पाहायला मिळतं की ज्या वेळेला लोक यरूशलेमच्या त्या मंदिराकडे आले त्या वेळेला त्यांना आनंद प्राप्त झाला असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी देवाचं गौरव केलं आणि आशीर्वादित होऊन ते पुन्हा आपल्या घरी परतलेले आहे. जेव्हा नवीन मंदिर सर्वांना बांधले त्यावेळेला लोकांना खूप आनंद झाला. त्यांनी जसं आपल्याकडे उल्हास करतात तशा प्रकारे देवाची स्तुती आराधना केली. चला म्हटलं आपण परमेश्वराच्या मंदिराकडे जावं आणि हा कालावर सर्व लोक त्या मंदिराकडे आले आणि त्यांना खूप मोठा आनंद प्राप्त झालेला आहे. जो आनंद जगीत आनंदाच्या बरोबर तुलना आपण त्याची करू शकत नाही. जुन्या काळामध्ये देवाची आराधना करण्यामध्ये लोक आनंद मिळवत असत. लोक आनंद मिळवत. आज आम्ही आमच्या उपासना मंदिरामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला आम्ही कशा प्रकारे आनंद साजरा करत असतो किंवा कशा प्रकारे आम्ही आनंद व्यक्त करतो याकडे प्रभूचं लक्ष असतं. जर आम्ही येशूला आपल्या अंतःकरणात स्वीकारलेला आहे तर निश्चितच चर्चला येताना आम्हाला आनंद मिळतो, आनंद होतो. चर्च मध्ये आल्यावर आम्ही आनंदी असतो आणि चर्च मधून जाताना आम्ही अधिक आनंद असतो. त्यामुळे 6 दिवस घरामध्ये राहिल्यावर 7व्या
पाचव्या दिवशी जेव्हा मंदिराला येतो त्यावेळेला मोठा आनंद प्राप्त होतो, नाही का? पुढे आम्ही पाहतो इतिहासाचं दुसरं पुस्तक 30वा अध्याय आणि 26 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, यरूशलेमात फार आनंद झाला. इस्रायलचा राजा दावीद पुत्र शलोमोन याच्या वेळेपासून असा उत्सव यरूशलेममध्ये कधी झाला नव्हता. नाताळच्या दिवशी किती आपण आनंदी होतो, नाही का? छाछात कपडे घातले होते, मस्त मस्त सेंट मारले होते, है ना? एकदम चकाचक. अचानक एकदम सरळ कसा आनंदी आनंद झाला. नाताळ ओसरला, आनंदी ओसरून गेला. असं न होता दर रविवारी आम्ही नाताळचा आनंद साजरा करायला हवा. म्हणून कवी काय म्हणाले, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे करिता का. नाताळच्या दिवशी एवढंच गाणं गायचं नाहीये, है ना? रोज प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आळवलं पाहिजे. रोज त्या येशूची आम्ही भक्ती आराधना करताना आनंदी राहायला पाहिजे. संतोषी कधी घर लागेल असं झालं, चेहऱ्यावरती खूप चिंता व्यक्त करत असतो, घाबरे गुबरे झालेला असतो. आणि म्हणून आम्ही आनंदी असावं ही प्रभूची इच्छा आहे. लोकांनी स्वतःच्या त्या यरूशलेममध्ये जेव्हा ते मंदिराकडे आले, असं म्हटलं त्या यरूशलेमेत फार आनंद झाला. आता यरूशलेम, आता इथं काय आपण यरूशलेम म्हणू शकत नाही. आपण असं म्हणू शकत कल्याणमध्ये खूप आनंद झाला असं नाही म्हणता येईल. आता त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, मर्यादित लोकसंख्या होती, एकच मंदिर होतं. आता बाहेर पडले की हजारो मंदिरं दिसतात आपल्याला, है ना? शेकडो आपले ख्रिस्ती विश्वास लोक आपल्याला भक्ती करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सगळ्या कल्याणमध्ये आनंद झाला. परंतु एक बात निश्चित आहे, आम्ही हे म्हणू शकतो की माझ्या मंडळीत आनंद झाला, माझ्या चर्चमध्ये आनंद झाला, माझ्या जीवनामध्ये मोठा आनंद झाला, माझ्या कुटुंबामध्ये मोठा आनंद झाला. असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला खरोखर देव आम्हाला अधिक आणि अधिक आनंदी करतो. या ठिकाणी ते झालेलं यरूशलेममध्ये जेव्हा सगळे लोक आले भक्ती करायला, उपासना करायला, तेव्हा लोकांनी स्वतःच्या पुनर्समर्पणाच्या आनाभाका केल्या. त्यांनी आपलं जीवन पुन्हा प्रभूला समर्पित केलेलं आहे. नाहीतर आमच्याकडे उत्सव म्हटला, चर्चची अॅनिव्हर्सरी म्हटली किंवा सण म्हटला तर आमचा आनंद वेगळाच असतो. बाळक काय सूचना देतात, शेवटी काय काय ती शेवटची सूचना फार महत्वाची असते. आणि चर्चमध्ये पाहायला मिळतं आम्ही ह्या आनंदाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यापेक्षा या प्रत्येक आनंदामध्ये आम्ही समर्पणाची भावना ठेवली पाहिजे. चर्चच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही पुन्हा स्वतःचं समर्पण प्रभूला करायला हवं. आनंदाच्या प्रसंगी पुन्हा आपण देवाला स्वतःचं समर्पण करायला हवं. या ठिकाणी यरूशलेममध्ये लोकांनी तीच केलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी समर्पण केलं त्यावेळेला देवाचा आनंद त्यांच्या हृदयामध्ये आला. असा आनंद जेव्हा आपण येशूला स्वतःचे जीवन समर्पित करतो तेव्हा आपल्याला मिळतो. आणि म्हणून चर्च म्हटलं की आपण आनंदी असतो. कधी कधी आम्ही एवढ्या लांबून येतो, 40 किलोमीटर गाडी चालवून टाकायच्या गाडी, बरं वाटतं थोडा वेळ की चर्चला जाताना थोडा प्रवास केला तर बरं वाटतं मला. नाही तर बरोबर उठायचं, खाली चर्चला बसायचं, है ना? किंवा वर चर्च असं तर खालून लगेच चर्चमध्ये जाऊन बसायचं. गावाला असं चालतं नाही. गावात एकच चर्च असतात, दोन लोक ऐकच कपड्यावरती असेच येतात. त्यामुळे त्यांना गाव म्हणजे त्या चावडीतली बैठकीसारखंच वाटतं. चर्च म्हटल्यानंतर ते असेच येतात, असेच बसतात, ऐकतात आणि परत निघून जातात. परंतु आम्ही जेव्हा असा थोडा त्रास घेऊन प्रवास करून है ना प्रार्थनापूर्वक जेव्हा निघतो त्यावेळेला एक वेगळा आनंद प्राप्त होतो, नाही का? एक वेगळा आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून हा आनंद आम्ही दररोज ख्रिस्तामध्ये उपभोगावा ही प्रभूची इच्छा आहे. आणि जेव्हा देव त्याची इच्छा, त्याची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो त्यावेळेला येशू आम्हाला आनंदित करतो. पुढे दुसरा मुद्दा आहे, आनंद हा देवापासून मिळालेला आम्हाला आशीर्वाद आहे, देणगी आहे, गिफ्ट आहे. काय आहे? गिफ्ट आहे, ती देणगी आहे. ज्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो त्यांच्यामध्ये देवाचा आनंद प्राप्त होतो. गलतीकारास पत्र 5
आणि 22 वचन, आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती म्हणजे काय? आत्म्याच्या प्रभावाने म्हणजे ज्याच्यामध्ये आत्म्याचा प्रभाव आहे, ज्याच्यामध्ये देवाच्या आत्म्याची वस्ती आहे, सहवास आहे, त्याच्यामध्ये फलप्राप्ती होते. कशाची? प्रीतीची होते. तो इतरांच्यावर प्रेम करतो, तो त्याच्यामध्ये आनंद मिळतो, शांती मिळते, सहनशीलता मिळते, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन ही पाळ मिळतात. ही फलप्राप्ती आम्हाला प्रभूच्या आत्म्यापासून मिळते. जेव्हा आम्ही आनंदित असतो तेव्हा आम्हाला समजून येते की आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, कारण देव या सर्व गोष्टींचा दाता आहे, तो देणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती येशूवर विश्वास करते, देवाचं मूल होते, देवाच्या कुटुंबामध्ये तिचा जन्म होतो, त्यावेळेला पवित्र आत्मा त्याला प्राप्त होऊन त्याचे सगळे सद्गुण त्या व्यक्तीच्या मधून दिसायला लागतात. आणि म्हणून आनंद हा देवाच्या राज्याचा महत्वाचा भाग आहे. देवाच्या राज्यामध्ये रडणे नाही, दात खाणे नाही, वेदना नाही, पीडा नाही, नाही का? देवाच्या राज्यामध्ये आनंद आहे. आणि जेथे कोठे विश्वासणारे आहेत तेथे तेथे हा आनंद असतो. रोमकरासपत्र 14 अध्याय 17 वचनामध्ये प्रभूचा सेवक असं म्हणतो, खाणे आणि पिणे यामध्ये देवाचे राज्य नाही. तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद याच्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणाऱ्या आनंदामध्ये देवाचं राज्य आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये जर पवित्र आत्मा वस्ती करतो तर आम्ही आनंदी आहे, आणि आम्ही आनंद करतो म्हणजे देवाच्या राज्यामध्ये आम्ही जगत आहोत. तिसरा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे देवाच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा आम्ही वर्तन करतो त्यावेळेला देवाचा आनंद आम्हामध्ये येतो किंवा लोकांना दिसून येतो किंवा अनुभवायला मिळतो. आता उदाहरणार्थ म्हणायचं म्हटलं तर सुवार्ता प्रसार करणारी माणसं पहा. ही सुवार्ता प्रसार जे करतात त्यांचा आनंद हा वेगळा आनंद असतो. 2 रविवारपूर्वी सिस्टर सविता यांनी साक्ष दिली, किती मोठा आनंद त्यांच्या मनामध्ये होता, किती आनंदाने त्यांनी स्वतःचा अनुभव कथन केला, कशा प्रकारे त्यांनी सुवार्ता सांगितली. काहीही येशूबद्दल न बोलता ख्रिसमस काय आहे, नाताळ काय आहे हे इतरांना आपल्या जीवनामधून प्रदर्शित करणं, दाखवणं, त्यामध्ये जो आनंद असतो प्रियानो तो काही वेगळा असतो प्रियानो. आणि म्हणून साक्ष सांगण्यामध्ये जो आनंद असतो तो आम्हाला इतर गोष्टींच्या मधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा काही पटीने वेगळा असतो. जेव्हा ख्रिस्तापासून दूर असलेली एखादी व्यक्ती शुभवर्तमानावर विश्वास ठेवून प्रभूचा शिष्य होते, प्रभूकडे येते, मग ती उघडपणे येऊ किंवा गुप्तपणे येऊ, जेव्हा ती प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये तारणारा म्हणून स्वीकारते त्यावेळेला तो जो आनंद असतो तो फार अद्भुत असतो, तो फार वेगळा असतो. मुलं पास झाल्यावरती डिस्टिंक्शन मध्ये आल्यानंतर किती आनंद असतो त्यांच्या जीवनात. अभ्यास करताना तो आनंद नसतो, वैतागवाडी वाटते. परीक्षा लिहिताना असं वाटतं कधी पेपर संपेल तिथला, आधीच पेपर टाकून बाहेर येतात. पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा उड्या मारतात, है ना, आनंद प्राप्त होतो. तशाच प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ताकडे येते त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये तो आनंद येतो. एवढंच काय, हा आनंद आम्हीच उपभोगत नाही तर स्वर्गामध्ये देवदूत सुद्धा उपभोगतात. जेव्हा खाली पृथ्वीवरती एखादी पापी व्यक्ती प्रवेश ख्रिस्ताला आपला तारणारा देव म्हणते आणि प्रभूकडे वळते त्यावेळेला स्वर्गात अत्यानंद होतो. काय होतो? अत्यानंद, अति आनंद होतो. देवदूताला पण आनंद होतो प्रियाला. हा वेगळा अनुभव असतो, हा वेगळा आनंद असतो. आणि म्हणून संत पाऊल काय म्हणतो पहा, त्याच्या सेवेमध्ये आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता करतो असे नाही. त्यांनी दुसरं पत्र 1:24 वचनामध्ये लिहिलेलं आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता करतो असे नाही तर तुमच्या आनंदाने सहभागी आहोत. तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होऊन तुमच्या बरोबर आम्ही सहकार्य आहोत, असं संत पाऊल मंडळीला लिहित आहे. आणि म्हणून
फिलिप्पियन्स पत्र पहिला अध्याय 4थ्या वचनामध्ये तो असं म्हणतो, तुम्हा सर्वांसाठी जी माझी नेहमीची प्रत्येक विनंती आहे ती मी आनंदाने करतो, कारण तुमचा आनंद पाहून मला आनंद होता. मी आनंदी होतो. आणि योहान देखील विश्वासणाऱ्याच्या आनंदाने आणि तो देखील आनंदी झालेला. योहानाचं 3रं पत्र पहिला अध्याय 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, माझी मुले सत्यात चालतात. माझी मुले म्हणजे योहानाची मुले म्हणजे विश्वासणारे. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकल्याने मला आनंद होतो, तितका दुसरा कशानेही होत नाही. बरोबर आहे ना? जेव्हा आम्ही इतरांच्या बद्दल ऐकतो की ते सत्यामध्ये चालत आहेत, ते आनंदी आहेत, त्यावेळेला आम्हालाही आनंद व्हायला पाहिजे, कारण आपण एकाच घरचे आहोत ना, एकाच कुटुंबाचे आहोत. मग दुसरा आनंद करत असताना आम्हाला न वाईट वाटतं. म्हणून योहान असं म्हणतो, जेव्हा माझी मुले सत्यात चालतात तेव्हा जो मला आनंद मिळतो किंवा प्राप्त होतो तसा दुसरा कशानेही होत नाही. प्रत्येक आपापल्या घरात खुश असतं. आपण काय घेतलं काय नाही घेतलं याच्याने दुसरं कोण मोठं होत नाही. आणि म्हणून एकच गोष्ट अशी आहे की जी दुसरे लोक प्रभूमध्ये वाढतात तेव्हा त्यांच्या वाढण्याने आनंदाने आम्ही आनंदित होऊ शकतो. आणि प्रभूमध्ये विश्वासणाऱ्या मंडळीने हे करावं ही पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे. 4था मुद्दा आहे, देवाने देऊ केलेला आनंद हा अढळ असतो. तो तात्पुरता किंवा क्षणिक नसतो. तो आमच्यामध्ये कायम राहणारा असा आनंद आहे. मग कोणताही कठीण प्रसंग आमच्यावर उतरला तरी देखील आपल्यामध्ये जो आनंद देवाने दिलेला असतो तो स्थिर राहतो, तो डळमळीत होत नाही. पाऊल काय म्हणतो पहा, कोरिंथीयांचं 2रं पत्र 6व्या अध्याय 10व्या वचनामध्ये, आम्ही दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे आहोत. काय? आम्ही दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे आहोत. आम्ही दरिद्री मानलेले तरी बहुतांना सहन करणारे आहोत. माहिती आहे कसं? पण आमच्याद्वारे लोक सदर होतात. कफलला कसे आम्ही मानले गेलो जगाच्या दृष्टिकोनातून, पण तरी सर्व वस्तू संपन्न असे आम्ही आहोत. प्रभूने आमच्या सर्व गरजा पुरवलेल्या आहेत आणि अशा करण्याने आम्ही आमची लायकी प्रगट करतो, पटवितो असं म्हणतात. आणि म्हणून लोक देवाच्या सेवकाबद्दल जे बोलतात किंवा टोमणे मारतात किंवा द्वेष करतात किंवा हेवा करतात ते का? कारण देव त्याच्या सेवकाची काळजी घेतो. ते मनोभावे त्याची सेवा करत असतात आणि प्रभू त्यांना यथावकाश ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते पुरवतो. पण जे प्रभूची सेवा करत नाही त्यांना देव आशीर्वाद देतो, पण सेवकांना तो जास्त काळजी घेतो, विशेष काळजी घेतो, नाही का? कारण ते त्यांच्या सेवेच्या द्वारे आपली लायकी पटवतात. जगाने टाकलेले, कफलक मानले गेलेले, दरिद्री मानले गेलेले आणि तरी देखील त्या सर्वांच्या मध्ये आनंदी राहणारे असे हे सेवक. मग प्रभू त्यांची काळजी घेणार नाही का? प्रभू आपल्या वचनामध्ये स्पष्ट सांगतो. आणि म्हणून असं लिहिलेलं आहे की आम्ही दुःखी असलेले सर्वदा आनंद करणारे आहोत. आनंद करणारे आम्ही असे असावे ही प्रभूची इच्छा. पुढे कसलाही प्रसंग येऊ आपणातील देवाचा आनंद हिरावून घेता येत नाही. हा जो आमच्यामध्ये देवाचा आनंद आहे, वेगळा आनंद असतो तो. आणि तो आनंद आम्ही येशूवर विश्वास ठेवला, त्याची मुले झालो आणि पापक्षमा मिळवली, यामध्ये जो आनंद प्राप्त होतो तो आनंद शेवटपर्यंत आमच्यामध्ये राहतो. आणि जेव्हा त्या आनंदाचे आम्ही स्मरण करतो, आठवण करतो, तेव्हा तेव्हा तो आनंद वाढू लागतो. हा अजीब प्रकारचा आनंद आहे. जेव्हा जेव्हा माणसांचा ख्रिश्चन विश्वास करण्याचा जेव्हा जेव्हा क्षण झालेला आहे तेव्हा तेव्हा ते आनंदी झालेले आहे. तेव्हा तेव्हा ते प्रभूमध्ये अधिक वाढलेले आहे. तेव्हा तेव्हा ते विश्वासामध्ये मजबूत झाले, स्थिर झालेले आहे. आणि म्हणून प्रभू या
मध्ये आम्हाला आनंद देणारा परमेश्वर आहे. याकोब काय म्हणतो पहा बरं, पहिला अध्याय 2 ते 3 वचन, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंद माना. काय करा? आनंद. आम्ही काय करतो? देवाही संकट घेऊन जा, देवा हे संकट काढून टाक. मग ते आले कशाला? म्हणजे असं टाकायचं देवाने संकट परत काढून घ्यायचं, एवढाच उद्योग आहे का? हे असं टाकायचं आणि काढायचं किंवा लोकांना संकटात ढकलायचं आणि परत बाहेर काढायचं, याच्यासाठी देव बसलेला नाहीये प्रियानो. आमच्यावरती जी संकट येतात ती प्रियानो, जसं येवाचं उदाहरण तुम्हाला माहित आहे, सैतान त्याची परीक्षा घेत होता, किती संकट त्याच्यावर आले, पण त्या प्रत्येक संकटामध्ये त्याने आनंद मानला, प्रभूला धन्यवाद दिले, प्रभूचे उपकार मानले. शेवटी काय झालं परिणाम? जे हरवलं होतं त्याच्या चौपट प्रभूने त्याला परत केलं. आम्ही कशा प्रकारे संकटाकडे पाहतो यावरती आमचा आनंद अवलंबून आहे. संकटे ही आमच्यावरती प्रभूमध्ये वाढण्यासाठी, आनंदी असण्यासाठी येतात. परवा मी फॅमिली डिव्होशन मध्ये परत आता उत्पत्ती चालू केलेला आहे. माहिती किती वेळा बायबल वाचून पूर्ण झाले, पण आता आम्ही उत्पत्तीच्या 40-45 अध्यायापर्यंत आलोय घरामध्ये. त्यामुळे आम्ही हे वाचलं की योसेफ हा याला त्याच्या भावाने स्वतःच्या भावाने विकला. त्याला पहिला काढा टाका, मग काढला, मग त्याला विकला 20 रुपयाला. आणि मग तो विकला, ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी देवाला घेऊन आलो होता, म्हणून देवाने त्याची त्या ठिकाणी काय केली? प्रगती केली. आणि तो फारोच्या राजामध्ये, फारोच्या घरचा कारभारी झाला. सर्व राज्य देवाने त्याच्या हातामध्ये दिलं. आणि मग जेव्हा त्यांनी पाहिलं, आपल्या शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की जेव्हा दुष्काळ पडलेला आहे, फारोला स्वप्न पडलं 7 वर्ष दुष्काळाचं वगैरे वगैरे, आपल्याला सगळी स्टोरी माहिती. आणि मग असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला सुगी होती त्यावेळेला त्याने 7 वर्षासाठी धनधान्य साठवून ठेवलेले आहे. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्याचे 11 भाऊ आणि बाप ते उपाशी राहू नये म्हणून या इजिप्त देशाकडे त्याने प्रयाण केलं. भावाला त्याने ओळख दिली, परंतु योसेफाने त्यांना ओळख लवकर दिली नाही. परंतु असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस त्याने ओळख दिली त्यावेळेस ते घाबरले भाऊ, कारण आता ज्याला आपण विकलं त्याच्या हातामध्ये अधिकार होता, तो त्यांना काहीही करू शकला असता, म्हणून ते खूप घाबरले होते. पण योसेफ त्यांना म्हणाला, घाबरू नका, तुम्ही जे माझ्यासाठी केलं ना ते माझ्या फायद्यासाठीच झालं, ते माझ्या फायद्याचंच झालं. तुम्ही जर आज नसतं केलं तर तुमच्याबरोबर मी पण इकडे अन्न मागायला आलो असतो, उभा असतो. संकट त्यावेळेस आलं तर, परंतु देवाने त्यामध्ये त्याला उभं केलं, त्याला अधिकारी बनवलेला आहे. आणि म्हणून फिलिप्पियन्स पत्र 2 अध्याय 17 ते 18 वचनामध्ये असं दिलेलं आहे, तुमच्या विश्वासाचा यज्ञ आणि सेवा होताना वाटते त्यावेळेला त्याच्या सेवकांना, याजकांना, त्या बंधूच्या किंवा त्या बहिणीच्या जवळपास असणाऱ्या सर्वांना आनंद होतो. आणि म्हणून 1 पेट्र 4 अध्याय 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा. जेवढं दुःख येतं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही आनंद व्यक्त करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेस तुम्ही उल्हासाने आनंद करा. आता आनंद केला ना तर प्रभू जेव्हा वैभवाने प्रगट होईल त्यावेळेला आम्हाला तो अधिक आनंदी करेल, त्यावेळेला तो अधिक आनंदी करेल. आणि शेवटचा उदाहरण द्यावं, हा आनंद जो प्रभू आम्हाला देतो हा जरी सर्व काळ टिकणारा असला तरी हा आनंद चोरला जाऊ शकतो. हा आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो. आणि कोण घेणार? आमचं पाप. कोण घेणार? आमचं पाप. आणि म्हणून आमचे पाप आमचा आनंद चोरून नेण्याची शक्यता जास्त असते, कारण देवाचा आनंद हा अद्भुत आनंद आहे. आणि अवर्णनीय अशा ही देवाची देणगी प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाने देव केलेली आहे, परंतु ही एक धोक्याची सूचना आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे, जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. आम्ही जर विश्वासामध्ये उभे आहोत, आम्ही जर आनंद व्यक्त करतो, आम्ही जर पाप क्षमा मिळवून देवामध्ये आशीर्वाद घेत आहोत, तर आम्ही आमच्यामध्ये जो प्रभूने दिलेला आशीर्वाद आहे, जो आनंद आहे, तो सैतानाने कुठल्याही प्रकारे हिरावून घेऊ नये. कारण जेव्हा हा आनंद निघून जातो त्यावेळेला आमचा देवाशी असलेला नातेसंबंध तुटतो. आजपर्यंत जेव्हा पाप करत नव्हते तोपर्यंत ते आनंदी होते,
ते उघडे वागणे त्यांना माहित नव्हतं, पण जेव्हा पाप केले तेव्हा ते लपले. पहिले एकमेकांपासून लपले आणि मग देवापासून लपले. आनंद निघून गेला, देवाशी असलेला संबंध तुटला. प्रभू देवा त्यांना हात करून विचारला, आदामा तू कुठे आहे? आणि तो आदामाला झाडामागे लपलोय. आणि ती कुठे गेली? आणि ती पण कुठेतरी लपले. लिहिणाऱ्याने काय सगळंच लिहिलेलं आहे, तर आपण नाटक तयार करू शकतो. ती पण लपली आहे कुठेतरी. कारण अभिलाच्या बाबतीमध्ये आम्ही हेच पाहतो. कायद्याने आम्ही कायद्याला विचारलं तुझा भाऊ कोणा काय माहित मध्ये? मी काय रखवालदार आहे का? मी तर मेंढपाळ आहे. काय मी तर धनगर आहे? मला काय माहित कुठे आहे माझा भाऊ? माणसाशी उत्तर देतात देवाला. आणि मग देवाला हाक मारत यावं लागलं. हाक केव्हा मारले? जेव्हा त्यांनी पाप केले आदामाने. कारण जोपर्यंत पाप करत नव्हते, देव जेव्हा शिळोपाच्या व्यायाने येत असे त्यांना चालून लागत असे. देव आला, ते धावत पळत जात असत देवाकडे, पण पाप केल्यामुळे दूर राहिले. आणि म्हणून आमचा आनंद जो आहे तो आनंद पाप हिरावून घेतो. म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. कारण आनंद ही पवित्र आत्म्याची आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देवाने दिलेली एक देणगी आहे. आणि जेव्हा आमच्या पापाने आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करतो, तेव्हा देवापासून आत्म्याने मिळणाऱ्या आनंदाच्या प्रवाहाला आम्ही अडखळण निर्माण करतो. आणि मग देवामध्ये आनंद राहणे कठीण होते. म्हणून संत पौल म्हणतो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न, कारण त्याच्यापासून तुम्हाला आनंद मिळतो, त्याच्यापासून तुम्हाला फलप्राप्ती होते. 9 फळं मगाशी तुम्ही वाचली, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता आहे ना, ही सर्व 9 फळं पवित्र आत्म्यापासून प्राप्त होतात. म्हणून त्याला तुम्ही खिन्न नका करू, त्याला आपल्यामध्ये ठेवा, आनंदित ठेवा, स्वतःही आनंदित राहा. म्हणून जरा देवाचा आनंद आमच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस कमी कमी अनुभवायला येत असेल तर आम्ही आजारी आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आध्यात्मिकरित्या आम्ही दुर्बळ झालेलो आहोत, अशक्त झालेलो आहे. आम्ही आमच्या विश्वासाची तपासणी स्वतःच करायची आहे आणि प्रभूकडे आम्ही परत येणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेवटी असं म्हटलेलं आहे, विश्वासणाऱ्याने आनंदी असावे, विश्वासणाऱ्याने आनंद करावा. अनेक पत्रांच्या मधून संत पौलाने अनेक विश्वासणाऱ्यांना, अनेक मंडळांना हे कळवलेलं आहे. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 1 आणि 4 ते 4 अध्याय 4 वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रत्येकाने आनंदी असावे, पुन्हामध्ये तुम्ही आनंद करा, असं संत पौल म्हणतो. आणि म्हणून एक शेवटचं वचन वाचू आणि मग आपण थांबूया. तेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 16 ते 18 मध्ये असं लिहिलेलं आहे, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीमध्ये उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे, तुम्ही प्रत्येक स्थितीत आनंद करावा. आणि म्हणून प्रियानो, हा आनंद हे उपकार स्मरण करणे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं जीवन असलं पाहिजे आणि ही देवाची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एकदा मान, महिमा आणि धन्यवाद देतो. तो आमचा महान प्रभू आहेस. तो आपल्या वचनाद्वारे प्रभू आम्हाला आज शिकवलेला आहेस की विश्वास करायला तुझी देणगी दिलेली आहेस, पवित्र आत्मा, त्याद्वारे आनंद हे प्रतिफल तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही आनंदी असावे. जेव्हा आम्ही आनंदी असतो त्यावेळेला प्रभू आम्ही तुझ्या राज्यामध्ये स्थिरावलेले आहोत, हे त्याचं प्रतीक आहे. आणि जेव्हा प्रभू आम्ही अशा प्रकारे तुझ्यामध्ये आनंद उपभोगतो त्यावेळेला आम्हाला पाहून इतर विश्वासणारे आनंदित होतात. प्रभू ती कृपा आम्हावरती कर आणि या वर्षामध्ये तशा प्रकारे जीवन जगण्यास, सर्वदा आनंदी राहण्यामध्ये प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. तुझ्या ज्ञानाने आम्ही भरलेला असावे. तू जो आमचा सामर्थ्यवान परमेश्वर, सांत्वन दाता आहेस, ते आम्ही विसरू नये. प्रत्येक संकटाच्या वेळी, प्रत्येक वेळी आम्ही आमची पापे कबूल करून ख्रिस्त प्रभू आहे हे आम्ही कबूल करू. प्रत्येक प्रसंगात आम्ही आनंद उपभोगावा, म्हणून आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. कारण आमचा महान प्रभू आहे. यावेळेला आपण गीत ऐकूया. गीत क्रमांक 533. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने आपण प्रभूच्या मार्गाला अर्पण करूया.
करूया तुम्ही आदराने सगळ्यांनी दोघांना सादर करूया. तुमचा लोक प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गाधिपत्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. हे जगाचे निर्माण करणाऱ्या पवित्र तुझी आराधना सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झाले जितक्या विश्वास सादर करता त्यासही आम्ही आपल्याला तुझ्यासही करिता तुझं प्रकाश सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला विनवतो. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्या नावाने आमेन. बसावे. यावेळेला आपण बरीचशा प्रार्थनेमध्ये जाऊ. आपला देश राहते यामध्ये शांततेने ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुंबई धर्म प्रांताचे बिशप पाळक वर्ग सुवार्थी प्रेस्ट डिकन यांना देवाच्या आत्म्याने अधिक चालवावे याकरता आपण प्रार्थना करू. आपल्या मुलीची सर्वांगीण उन्नती व्हावी याकरता देखील आपण प्रभूजवळ याचना करू. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकनिष्ठ करता सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जीवंत ईश्वरा, आमच्या मानवासाठी प्रार्थना विनंत्या उपकार तुम्ही करावी असे तू आम्हाला आपल्या पवित्र पेशव्यांना शिकवले आहे. तू दैवी प्रतापचा ईश्वरास आम्ही नम्रतेने विनंतो की तू परमदयेने आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक प्रीतीस सर्वदा सत्य ऐक्य व एकमत याच्या आत्म्याने प्रेरित कर. जिथे पवित्र नाव पत्करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बाबा, आमचे सर्व बिशप प्रिस्ट व डिकन यांना आणि विशेषतः सेवक आमचे मॉडरेटर पी.सी. सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्च आचार्य डॉक्टर सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवन दैवत प्रकट करावे म्हणून त्यास अनुग्रह करावा. तुझ्या इंग्रजीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या सेवकास निर्णय कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या न्यायाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्तीचे जमले आहे त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रपणे धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनंतो की तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्यकर्ते विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्या सर्व आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ या पुत्रांचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवितो या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य कर. तुझे सेवक तुझा विश्वास धरून व भय धरून निवडले आहे त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पुत्रवत करून निरोधो. तुझ्या संतांद्वारे जाणतो अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करीतो व तुझे आभार मानतो आणि आम्ही विनंतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्या यासाठी तुझ्या पुत्राच्या शरीराचे अवयव आहोत त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा,
आमचे एकच मध्यस्थ व मेहवा येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तूच एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या प्रत्येक अस्तित्व आमेन. पवित्र सहभागी करता आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. जे तुम्ही आपल्या आत्माबद्दल खरोखर आणि मनापासून पश्चाताप करीता आणि आपल्या शरीराची प्रीतीने आणि ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळण्यापुढे त्याच्या पवित्र मार्गाचा नवीन केल्याने मार्गाचा निश्चय करता ते तुम्ही विश्वासाने जवळ आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साखरणी करा. लीन भावी टेकून सर्वसमर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्वसमर्थ ईश्वरा आमचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या बापा व वस्तूंच्या निर्माणकर्त्या व मनुष्यांच्या न्यायाधीशा आम्ही बहुविध पापे दुष्ट आहे दुर्गता विश्रांत कल्पना शब्द व कृती यांच्याद्वारा वेगवेगळी अत्यंत अधमपणी केली आहे आणि त्याच्याद्वारा आपणाचा संताप करून यथाने केली त्या आम्ही घेतो आणि त्याकरता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या सुत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे त्याचा भाग नसताही आहे. हे परमदयाळू बापा आम्हाला जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व्हावे म्हणून आम्ही आता वस्तुला आणि प्रेमाने चालू तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्वसमर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परंपरे वशी दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खरा विश्वास आणि त्रास कळवतात त्या सर्वांच्या पापाची तो क्षमा करी. तो तुम्हावर दया करून तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो. सर्व सदाचे नाम तुम्हास दृढ करू आणि तुम्हास सनातन जीवनात देऊ. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला तारणारा ख्रिस्त यावेळी जे खरोखर बोलतात त्या सर्वांना तो जी समाधान करत वचने बोलतो ती ऐका. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पौल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर नीतिमान असा तो येशू ख्रिस्त तो आपल्या पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आज्ञानुसार करतो आपली अंतःकरणे उंचावा. की आम्ही तुझ्याकडे उच्चारितो आपण आपला प्रभूच ईश्वर त्याची उपकार स्तुती करू. असे करणे योग्य उचित आहे. हे बरोबर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा सर्वसमर्थ व सनातन देवा मरदूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह गौरविनाव स्तुती मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की प्रभू सर्वसमर्थ देव आमच्या स्वर्गातील पिता तू खरोखरच पवित्र आणि धन्यवादित आहेस. कारण तू आपल्या प्रेम पुनर्जनित आहे एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्या कारणासाठी माझी प्रभू दान करायचे कृसार म्हणून भोगायला दिलेस. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण दासवनाची जगाच्या पापासाठी पूर्ण अजून आणि पर्याप्त यज्ञ अर्पण आणि प्रायश्चित्त केले. आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मरण विधी स्थापिला व त्याचे प्रणाम होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शुभन परमात्मास आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले त्या खा तुम्हाकरता दिलेले हे माझे शरीर आहे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि तुझी उपकार स्तुती करून त्याला दिला आणि म्हणजे तुम्ही सर्व या
सर्व पापाच्या क्षमेसाठी तुला करता आणि बहुतान करता दिलेले नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितके ना तुम्ही प्याल तितके ना माझ्या स्मरणार्थ करा. म्हणून हे प्रभू स्वर्गाचे बापा तुझ्या पुत्राचा त्यांच्या भोग आणि अमूल्य मृत्यू त्याचे प्रभू पुनरुत्थान आणि गौरी स्वर्गाचे स्मरण करून त्या योगे आम्हाला प्राप्त झालेल्या अग्रेत लाभाबद्दल तुझी मनपूर्वक स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी आणि वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रता तुझं प्रतापच्या विश्वासासमोर तुझ्याच पवित्र देह आणि त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवितो की तो आपल्या पितृवत वत्सलतेस अनुसरून आमच्या आश्रमणाचा विकासाचा यज्ञ परमचा अमूल्य जाहीर स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य परज्ञान करून व त्याच्या रक्ता विश्वासावर आभास व तुझ्या संपूर्ण एकविसे पापाची क्षमा व त्याच्या दुःख भोगाची तुला सर्वात प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा आम्ही तुला नम्रतेने मिळवितो की तो आपला पवित्र आणि जीवदय आत्मा आम्हावर देण्यावर पाठवे. अशासाठी की जी भाकर आम्ही बोलतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत ते आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा खाणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू येथे आम्ही आपल्यास आपल्या जीवनात पवित्र जीवन योग्य असा यज्ञ मारण्यासाठी तुला अर्पण समर्पित करतो. आम्ही आपल्या भौतिक पापांमुळे तुला काही अद्याप योग्य नाही तरी आम्ही विनवतो की आमच्या योग्य देखील पाहू नकोस पण आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आमचे खास कर्म सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्या कुटुंब त्या सहित त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व बापा तुला सन्मान व गौरव निरंतर असतो. आमेन. प्रमाणे शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. प्रभूची शांती तुम्हाला सर्व काळ असो. आपण प्रार्थना करू. आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या बहु महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या येतो. तुझ्या मिलागाचा तो देखील घेण्याची आमची पात्रता नाही परंतु सदा तुला दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू करून तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताचे मांसाने असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीरातून निर्माण व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्तातून आमच्या जीवात्म्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्याचमध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या तुझी शांती आम्हाला दे.
प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर रक्त तुम्हा करता दिलेले आहे त्याचा स्वीकार करण्यास जवळ या आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार स्तुती करा. प्रभूच्या मेजात सहभागी होता आपण यावेळेस केलं. ख्रिस्ताचे शरीर जे तुम्हा करता दिले गेले ते तुमच्या शरीराचे व जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करून ख्रिस्त तुम्हासाठी मरण पावला त्याच्या स्मरणार्थही लिहा आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार स्तुती करा. मंडळीने प्रार्थनेचे सेवन एकत्र करावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त जे तुम्हा करता दिले गेले ते तुमच्या शरीराचे जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करून ख्रिस्ताचे रक्त तुम्हा करता दिले होते त्याच्या स्मरणार्थ हे प्या आणि उपकार माना. मंडळीने एकत्र प्यालाचे सेवन करावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. आमेन. प्रभू तुम्हास असो. आपण प्रार्थना करू.
हे सर्वसमर्थ सदैव जिवंत विश्रामी मनापासून तुझी सुटका यासाठी करीतो की ज्याने या पवित्र रसाचा एकाग्र स्वीकार केला त्यामुळे आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारला याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिकरणाने प्रसन्न पोषितो आणि यातून तू आमची खात्री करीतोस की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे शरीर आहे तिचे आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि अमूल्य मरण त्याच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याचे असणारे वारीस आहोत हे स्वर्गातील बापा तुला अत्यंत नम्रतेने विनवितो की तो आपला अनुग्रह असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीत राहावे आणि सुखमय करावे तुझी असे आम्ही करावे येशू ख्रिस्ताचा प्रवेशाद्वारे त्याला तू सर्व पवित्र आत्म्यास सर्व सन्मान गौरव आणि बसव आमेन. परमचा देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती माणसाला प्रसन्नता आम्ही तुला सलितो आम्ही तुला धन्यवाद करीतो आम्ही तुला बसतो आम्ही तुला गौरवितो तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझे उपकार करीतो हे प्रभू देवा स्वर्गातील राजा सर्वसमर्थ देवपिता हे प्रभू एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता हे प्रभू देवा देवाच्या पुत्रा पित्याच्या पुत्रा जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे जो तू देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस तो तू आम्हावर दया कर कारण की तूच मात्र पवित्र आहेस तूच मात्र प्रभू आहेस तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासाठी देवपित्याच्या कृपात प्रार्थना आहेस आमेन. उभे राहावे. एक सूचना आहे आपल्या चर्चचे सभासद मिस्टर प्रकाश सुमंत क्षीरसागर आणि कुटुंब यांच्याकडून सेंट क्रिस्टोफर चर्च इमारतीच्या डागडुजीसाठी 50,000 रुपये दान देण्यात आलेला आहे. प्रभू त्या कुटुंबावर विपुल असा आशीर्वाद पाठवो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याच्या प्रभुदेव बाप्पा क्षीरसागर परिवाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ज्यांनी परमेश्वर पित्या उदार असते मोठ्या मनाने प्रभू तुझ्या मंदिराची अवस्था पाहून प्रभुदेव बाप्पा तू त्यांना प्रेरणा दिलीस आणि या मंदिराची डागडुजी करण्यासाठी प्रभुदेव बाप्पा त्यांनी जो मोठा निधी दिलेला आहे त्यावर देवचं बाप देवचं पुत्र देवचं पवित्र आत्म्याचा आशीर्वाद सदू दे कसा दे आणि प्रभुदेव बाप्पा दिल्याने कमी होत नाही परंतु ते वाढते. हा द्विगुणित होणारा आशीर्वाद प्रभू तू त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर आणि वस्तूवर सदू देते. आमचा भाग प्रभू येशूच्या द्वारे आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे बने. देवाच्या नित्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभूच्या ज्ञानात प्रीतीत राहतो आणि समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेस आपण सुवर्ण देवाने गीत गाऊ आणि आपल्या आजची भक्ती आपण समाप्त करू. ख्रिस्ताच्या नावाने आमेन. सुटलेले आहे असे विचार